डिटेल्ड कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आम्ही सीएम सरांच्या समोर ठेवलं होतं. बेसिकली आमच्याकडे दोन विषय, एक होटगी एअरपोर्ट आणि दुसरा आमच्या बोरामणी. ठीक आहे. आता होटगी एअरपोर्टमध्ये दोन विषय. एक, सर्वप्रथम तिथे आता कंपनीने हे केलेली आहे. तर सीएम सरांनी खूप नाराज व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की आमचं जे काही त्यांनी बंद केलं म्हणजे दॅट इज ब्रीच ऑफ कंडिशन झालं. तर आरसीएस स्कीम खाली आपण अप्रुव्हल करतो तो ब्रीच ऑफ कंडिशन झालं. तो सर्वप्रथम एमएडीसी जो कंपनी आहे, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, त्यांना सांगून इमिडिएटली पूर्ण चौकशी करायला सांगितलं. कशामुळे बंद केलं, बंद करून कुठे डायव्हर्ट केलं आणि नोटीस काढायला सांगितलं. ब्रीच ऑफ कंडिशन झालं ना, बेसिकली ब्रीच ऑफ कंडिशन झाल्यामुळे नोटीस करून त्वरित त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करून अहवाल सादर करायला सांगितलं. त्याचप्रमाणे आता आजकाल मला सरांच्याकडून कॉल आला, म्हणजे आमचे दीपक कपूर सर आहे, व्हाईस चेअरमन एमएडीसी, त्यांच्याकडून सुद्धा कॉल आला. त्यांनी सुद्धा याच्यामध्ये नोटीस वगैरे काढायला सुरू केलेली आहे. तो एक विषय सॉल्व्ह झाला म्हणजे ते तुम्ही सिरियसली खूप नाराज व्यक्त केलं सरांनी की असं नाही व्हायला पाहिजे होतं. तुम्ही इमिडिएटली नोटीस कडून चौकशी करा, म्हणजे ऍटलीस्ट भविष्यामध्ये असं पद्धतीनं बंद पडायचं नाही, तुम्ही काळजी करा असं सरांनी सांगितलं. तो एक विषय. दुसरा विषय नाईट लँडिंग. आपल्याला आता होटगी एअरपोर्टमध्ये आपल्याला नाईट लँडिंग करायचं म्हटलं तर आपल्याला 3 प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम काय आहे, तिथे 2 ठिकाणी अतिक्रमण आहेत. हायकोर्टचा स्टे आहे, हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टचा स्टे आहे. तो सर्वप्रथम आपल्याला अतिक्रमण काढायला पाहिजे. दुसरं, आपल्याला तिथे लँड ॲक्विजिशन करायची. ठराव पण झाला, ठरावाच्या कॉपी फक्त यायचे. जमीन आम्हाला विनामूल्य देण्याचा ठराव झालेले आहे, म्हणजे निर्णय झालेले आहेत, ठरावच्या फक्त आपल्याला प्राप्त करायचे. आणि जलपर्यटनचं सुद्धा सरांनी मदत केलं की त्यांनी आम्हाला मदत केलं. जो बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेली आहे. उजनी जलपर्यटनचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला